आजचा आपला आजार आहे अल्झायमर डिसीज. हा जनरली 65 वयाच्या नंतर दिसून येतो. ब्रेनशी रिलेटेड आहे. यामध्ये ब्रेनच्या सेल्स वीक व्हायला लागतात आणि कालांतराने नष्ट व्हायला लागतात. पेशंटची स्मरणशक्ती कमी होते. पेशंट अचानक चिडचिड करायला लागतो, हसायला लागतो किंवा झोप जास्त येते. त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहायला लागतं. याची कारणं कोणती आहेत तर हा एकतर जेनेटिक असू शकतो, ओबेसिटीमुळे किंवा हायपर टेन्शनमुळे, ब्रेनला काही इजा झाली असेल, हार्टचे काही डिसीजेस असतील, हायपर कोलेस्टेरिमिया असेल, जास्त दिवसापासून एखादा स्ट्रेस, डिप्रेशन असेल तरी देखील हा आजार होऊ शकतो. यामध्ये MRI, CT स्कॅन, पेट स्कॅन अशा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. यावर खात्रीशीर अशी ट्रीटमेंट अजून तरी उपलब्ध नाही आहे. यामध्ये जनरली कोलेस्टेरिनेस इनहिबिटर्स, NMDA, अँटागोनिस्ट या प्रकारचे ट्रीटमेंट दिले जातात. पण याने अल्झायमर बरा होत नाही, याची लक्षणे कमी करता येतात. त्यामुळेच यामध्ये हेल्दी प्रॉपर डाएट आणि स्ट्रेस फ्री लाईफस्टाईल हे उपयोगी ठरतं.